सांग. अरे कोण पैसा देईल का ते बोल. अरे पाऊस पडेल काय. लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ दुपारी आई झोपेल काय. लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर. पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर. पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. छोट्या मित्रांनो, आवडलं ना गाणं? हो. ही जिंगल ट्यून्स म्हणजे अशीच छान छान किणकिण गाणी तुम्हाला समजणाऱ्या मराठी भाषेतली. काही ओळखीची, काही नवी. या गाण्यांमध्ये गोष्टी सुद्धा आहेत. गोष्ट गाणं, गाणं गोष्ट. गोष्टीतल्या पात्रांची मजेशीर चित्र, मोठी धम्माल आहे. ताई लवकर लवकर दुसरं गाणं लाव ना. कुठली गोष्ट आहे. भांडायची. भांडायला आवडतं ना तुला? हो, पण मी फक्त खाऊसाठीच भांडते. हेच तर चुकतं. आपण भांडतो आणि तिसऱ्याचाच फायदा होतो. तो कसं काय. हे दुसरं गाणं ऐक म्हणजे कळेल.